नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. आपण 11वीच्या वर्गामध्ये हे सर्व बेसिक पाहिलेलं आहे. हे मॅट्रिक्स आहे. येथे आपल्याला R1 आणि R2 यांची अदलाबदल करायची आहे, म्हणजे इंटरचेंज. येथे डबल ॲरो आहे. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? हे ऑपरेशन आपल्याला करायचं आहे. R1 आणि R2 इंटरचेंज करायचे आहेत. R1ला R2 आणि R2ला R1 आपल्याला करायचं आहे. सोल्युशन मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे: 1 0 -1 आणि 3. हे ऑपरेशन बाय R1 डबल ॲरो आहे, म्हणजे इंटरचेंज R2. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट. येथे इक्वल टू करू नका, असा सिम्बॉल काढा, इक्विव्हॅलंट. R1 आणि R2 फर्स्ट रो आहे त्याला सेकंड रो, आणि सेकंड रो आहे त्याला फर्स्ट रो. म्हणजे हा फर्स्ट रो आहे त्याला R2, म्हणजे हा जो रो आहे तो येथे लिहिणार आपण, आणि हा जो रो आहे तो येथे लिहिणार. R1 आणि R2 इंटरचेंज केलेले आहेत आपण, त्यांची अदलाबदल केलेली आहे. येथे फर्स्ट रो आहे तो येथे सेकंड झालेला आहे. येथे सेकंड रो आहे तो येथे फर्स्ट रो झालेला आहे. पहा, याप्रमाणे याचा आन्सर येणार आहे. सेकंड क्वेश्चन, हे मॅट्रिक्स आहे आणि हे ऑपरेशन करायचं आहे. बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे: 1 -1 3 2 5 आणि 4. बाय येथे R1 आहे, येथे ॲरो आहे, सिंगल ॲरो आहे, म्हणजे R1मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. R1मध्ये चेंज करायचं आहे. R1ला काय करायचं आहे? R1मधून R2 मायनस करायचं आहे. बी इक्विव्हॅलंट आपल्याला R1मध्ये चेंज करायचं आहे, R2मध्ये नाही, म्हणजे R2 ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. R1मध्ये काय चेंज करायचं आपल्याला? R1मधून R2 मायनस करायचा आहे. R1चा एलिमेंट हा आहे, त्यातून R2चा एलिमेंट मायनस करायचा, करस्पॉन्डिंग एलिमेंट -2 करणार. R1चा एलिमेंट -1, त्यामध्ये R2 मायनस करणार, म्हणजे -5. R1चा एलिमेंट 3, R1 -R2 म्हणजे -4. याप्रमाणे देअरफॉर बी इक्विव्हॅलंट याप्रमाणे 1 -2 म्हणजे -1, हे -6 आणि हे -1. सेकंड रो ॲज इट इज. याप्रमाणे आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. जे ऑपरेशन दिलेलं आहे ते येथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, C1 इंटरचेंज C2. C1 म्हणजे हा कॉलम आणि C2 हा कॉलम, यामध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, अदलाबदल करायची आहे. फर्स्ट कॉलमला सेकंड कॉलम, सेकंड कॉलमला फर्स्ट कॉलम. येथे फर्स्ट रोला सेकंड रो आणि सेकंड रोला फर्स्ट रो. याप्रमाणे सोल्युशन हे ऑपरेशन येथे अप्लाय करू, हे ऑपरेशन येथे अप्लाय करू, आणि व्हॉट डू यू ऑब्झर्व, आपल्याला काय ऑब्झर्व होते ते आपल्याला लिहायचं आहे. सोल्युशन ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे: 5 4 1 3. येथे ऑपरेशन करायचं आहे आपल्याला C1 इंटरचेंज C2. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट C1 म्हणजे हा कॉलम आहे, C2 म्हणजे हा कॉलम आहे. हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. C1 C2 म्हणजे फर्स्ट कॉलमला सेकंड कॉलम करायचं आपल्याला, सेकंड कॉलमला फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम आहे त्याला सेकंड कॉलम करणार आपण, सेकंड कॉलमला फर्स्ट कॉलम, म्हणजे 4 3 5 1. याप्रमाणे सपोज 1 नंबर. नंतर आपल्याला बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे: 3 1 4 5. येथे ऑपरेशन करायचं आहे बाय R1 इंटरचेंज R2, रोची अदलाबदल. देअरफॉर बी इक्विव्हॅलंट रोमध्ये इंटरचेंज, फर्स्ट रो सेकंड रो, सेकंडला फर्स्ट रो करणार आणि फर्स्ट रोला सेकंड रो. याप्रमाणे सपोज हे 2 नंबर. व्हॉट डू यू ऑब्झर्व, आपण दोन्ही पण ऑपरेशन केलेले आहेत. हे ऑपरेशन या मॅट्रिक्सला, हे ऑपरेशन या मॅट्रिक्सला. व्हॉट डू यू ऑब्झर्व, पहा 4 5 3 1 4 5 3 1, म्हणजे हे ऑपरेशन या मॅट्रिक्सला केल्यानंतर आपल्याला हे मॅट्रिक्स मिळत आहे, आणि हे ऑपरेशन या मॅट्रिक्सला केल्यानंतर आपल्याला हे मॅट्रिक्स मिळत आहे. बरोबर आहे.
दोन्ही पण सारखे आहेत. 4 5 3 1 4 5 3 1. फ्रॉम 1 and 2 येथे लिहिणार आपण. फ्रॉम 1 and 2 we observe that the new matrices are equal आहेत, कारण त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखेच आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन. या मॅट्रिक्सला 2C2 म्हणजे सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. -3R1 म्हणजे फर्स्ट रो, त्याला -3 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जे दोन नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळतील त्यांची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. सोल्युशन. हे मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 1 2 -1 0 1 3. येथे ऑपरेशन करायचं आहे. 2C2 हा C1 हा C2 आणि हा C3. हा कॉलम C1 C2 C3. हा रो फर्स्ट रो हा सेकंड रो. सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. C2 हा कॉलम आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे हे 4 होतील, हे 2 होतील. बरोबर आहे. म्हणजे हे मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे. C2 फक्त C2मध्ये चेंज होईल. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज. हा फर्स्ट कॉलम आणि हा थर्ड कॉलम ॲज इट इज. फक्त C2मध्ये चेंज होईल. त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे हे 4 होतील आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 × 1 2 होतील. याप्रमाणे हे एक आपल्याला मॅट्रिक्स मिळत आहे. बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 1 0 2 2 4 5. येथे ऑपरेशन करायचं आहे. -3R1. R1 फर्स्ट रो, त्याला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बी इक्विव्हॅलंट फर्स्ट रो म्हणजे सेकंड रो ॲज इट इज. सेकंड रोला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. फर्स्ट रोला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट रोच्या प्रत्येक एलिमेंटला -3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे -3 होतील. -3 × 0 0 -3 × 2 -6. याप्रमाणे हे दोन नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळत आहेत. दोघांची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. येथे ॲडिशन पाहिजे आपल्याला. ॲडिशन ऑफ न्यू मॅट्रायसेस इक्वल टू हे मॅट्रिक्स 1 4 -1 1 4 -1 आणि 0 2 3 0 2 3. यामध्ये ॲड करणार आपण हे मॅट्रिक्स -3 0 -6 2 4 5. करस्पॉन्डिंग एलिमेंट आपल्याला ॲड करायचे आहेत. या एलिमेंटला याची ॲडिशन, या एलिमेंटबरोबर ही ॲडिशन, या एलिमेंटला ही ॲडिशन, या एलिमेंटला ही ॲडिशन, या दोघांची ॲडिशन आणि या दोघांची ॲडिशन. करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 -3 म्हणजे -2 होतील. 4 + 0 म्हणजे 4. -1 + -6 म्हणजे -7. 0 + 2 म्हणजे 2. 2 + 4 6. 3 + 5 म्हणजे 8. ॲडिशन ही मिळणार आहे. नवीन मॅट्रिक्स आपल्याला ॲडिशन केल्यानंतर याप्रमाणे मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 हे मॅट्रिक्स आणि क्वेश्चन नंबर 6 हे मॅट्रिक्स, दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत. सेम मॅट्रिक्स आहे, परंतु येथे काय आहे 3R3 आधी ऑपरेशन करायचं आहे आणि नंतर C3 + 2C2 हे ऑपरेशन नंतर करायचं आहे. त्याच मॅट्रिक्सला हे ऑपरेशन आता आधी करायचं आहे आणि हे ऑपरेशन नंतर करायचं आहे. मॅट्रिक्स सारखेच आहेत, फक्त ऑपरेशन वेगवेगळे आहेत. आधी हे करायचे आहेत, नंतर तेच ऑपरेशन, परंतु आधी हे आणि नंतर हे याप्रमाणे करायचे आहेत. तर व्हॉट इज युअर कन्क्लुजन? तुमच्या काय लक्षात येते क्वेश्चन 5 आणि 6 वरून? ते आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. या मॅट्रिक्सला आधी हे ऑपरेशन करू आणि नंतर हे करू. येथे याच मॅट्रिक्सला आधी हे ऑपरेशन आणि नंतर हे ऑपरेशन. सोल्युशन.
ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 -1 3 2 1 0 3 3 1 बाय 3R3 R3 तिसरा रो फर्स्ट सेकंड थर्ड या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज ये इक्विव्हॅलंट फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज फक्त R3 मध्ये चेंज होईल म्हणजे 1 -1 3 2 1 0 फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज थर्ड रोला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे 3 × 3 9 3 × 3 9 3 × 1 3 याप्रमाणे. आता नंतर हे ऑपरेशन बाय C3 C3 मध्ये चेंज करायचं आहे म्हणजे येथे आपण असा ॲरो करू फक्त C3 मध्ये चेंज होईल. C3 मध्ये काय करायचं आहे C3 मध्ये 2C2 ॲड करायचं आहे म्हणजे ए इक्विव्हॅलंट येथे C3 म्हणजे हा कॉलम आहे C1 C2 आणि C3 या कॉलममध्ये आपल्याला डबल करायचे आहे C2च्या एलिमेंटची आणि ॲडिशन घ्यायची आहे. पहा C3 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज C3 मध्ये काय करायचं आहे या एलिमेंटमध्ये ॲड करायचं आहे 2C2 म्हणजे -1 बरोबर आहे. C3चा एलिमेंट 0 C3 0 प्लस यामध्ये ट्वाईस C2 म्हणजे ट्वाईस C2चा एलिमेंट 1 C3चा एलिमेंट 3 प्लस ट्वाईस करायचा आहे हा एलिमेंट 9 याप्रमाणे. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट 1 2 9 फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज 3 प्लस -2 म्हणजे 3 -2 म्हणजे 1 हे 2 18 प्लस 3 21. पहा क्वेश्चन नंबर 5चा आन्सर हे मिळेल आपल्याला. आता क्वेश्चन नंबर 6 तेच मॅट्रिक्स आहे ए = 1 -1 3 2 1 0 3 3 1. येथे आता आधी हे ऑपरेशन करायचं आहे बाय C3 मध्ये चेंज करायचं आहे C3 मध्ये ॲड करायचं आहे ट्वाईस C2. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट C3 मध्ये चेंज आहे म्हणजे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम ॲज इट इज 1 2 3 -1 1 3 फक्त C3 मध्ये काय करणार आपण C3चा एलिमेंट 3 यामध्ये ॲड करणार ट्वाईस C2चा एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट -1 C3चा एलिमेंट 0 यामध्ये प्लस करणार ट्वाईस हा एलिमेंट C3चा एलिमेंट 1 यामध्ये प्लस करणार 2 टाइम्स C2चा एलिमेंट. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट 1 हे ॲज इट इज फर्स्ट 1 2 3 -1 1 3 हे कॅल्क्युलेशन 3 हे -2 होतील म्हणजे 1 हे 2 6 + 1 7 3R3 हे ऑपरेशन करू बाय 3R3 थर्ड रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट थर्ड रो म्हणजे फर्स्ट रो सेकंड रो ॲज इट इज पहा फर्स्ट रो आणि सेकंड रोमध्ये काहीच चेंज नाही आहे. थर्ड रोला 3 ने मल्टिप्लाय करणार हे 9 होतील हे 9 होतील आणि हे 21 होतील म्हणजे 9 9 आणि 21. पहा क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आपल्याला हे मिळालेलं आहे 1 -1 1 2 1 2 9 9 21 आणि क्वेश्चन नंबर 6चं पण आन्सर आपल्याला तेच मिळत आहे. आपण काय केलेलं आहे हे ऑपरेशन आधी आणि हे ऑपरेशन नंतर. येथे आपण काय केलेलं आहे हे ऑपरेशन आधी केलेलं आहे आणि हे ऑपरेशन नंतर केलेलं आहे तरी पण आपल्याला मॅट्रिक्स आपल्याला सारखीच मिळत आहेत बरोबर आहे सारखेच मिळत आहेत. सपोज 2 + 5 = 5 + 2 म्हणजे 7 = 7 बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कसे आहेत याला काय म्हणतो आपण कम्युटेटिव्ह. पुढे एक सेंटेन्स लिहायचं आहे आपल्याला फ्रॉम
example 5 and example 6, example 5 and example 6, we conclude that matrix transformation is commutative. इथे एलिमेंट्री करा, एलिमेंट्री matrix elementary transformation is commutative. Next question. Question number 7. Use suitable transformation. पहा इथे सुटेबल आहे, तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कोणताही अप्लाय करू शकता, जे सोपं असेल ते. ऑन या मॅट्रिक्सवर आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करायचं आहे टू कन्वर्ट इट इनटू, या मॅट्रिक्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पहा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 पाहिजेत. सपोज 1 2 3 4 हे मॅट्रिक्स आहे, हा डायगोनल आहे या डायरेक्शनमधला, हा डायगोनल होत नाही, हा डायगोनल मॅट्रिक्समध्ये हा डायगोनल असतो, म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट, येथे एकच एलिमेंट आहे, हा एलिमेंट 0 पाहिजे. हा जर एलिमेंट 0 आणला आपण तर ते मॅट्रिक्स कसं होईल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि हा एलिमेंट 0 आणला आपण तर ते लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. येथे आपल्याला अप्पर पाहिजे, म्हणजे हा 3 जो आहे याला 0 करायचा आहे आपल्याला. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, सोल्युशन लेट, सपोज मॅट्रिक्सला आपण इंडिकेट करू, लेट ए इक्वल टू, हे मॅट्रिक्स 1 2 3 4 आहे. येथे 0 कधी येईल, येथे 1 आहे, म्हणजे याची ट्रिपल केली आपण आणि यातून मायनस केली तर येथे 0 होईल, बरोबर आहे. येथे ऑपरेट करू आपण बाय, येथे 0 आणायचा आहे, हा सेकंड रो आहे, म्हणजे R2 मध्ये चेंज करणार आपण. R2 मध्ये काय करणार आपण, चेंज करणार, म्हणजे R2 मध्ये मायनस करणार आपण, याची ट्रिपल करावी लागेल R1ची, बरोबर आहे. देअरफॉर ये मॅट्रिक्स याप्रमाणे मिळेल आपल्याला. R2 मध्ये चेंज आहे, येथे ॲरो आहे, म्हणजे फक्त R2 मध्ये चेंज होईल, R1 ॲज इट इज 1 2. R2 मध्ये R2चा एलिमेंट 3, यातून मायनस करणार आपण 3 टाइम्स R1, 3 टाइम्स R1, R1चा एलिमेंट 1, बरोबर आहे. आणि येथे R2चा एलिमेंट 4, त्यातून मायनस करणार आपण 3 टाइम्स R1चा एलिमेंट 2. याप्रमाणे याची ट्रिपल करून यातून मायनस करायचं आपल्याला, म्हणजे हे 0 होईल, बरोबर आहे. देअरफॉर ये 1 2 ॲज इट इज, 3 मायनस 3 हे 0 होतील, 4 मायनस 6 म्हणजे हे -2 होतील. फक्त आपल्याला या डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 आणायचा होता, बरोबर आहे. आता हे मॅट्रिक्स कसं आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. येथे लिहिणार आपण धिस इज ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. कन्वर्ट, हे मॅट्रिक्स आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. 2 by 2 ऑर्डर आहे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 याप्रमाणे होईल. हे मॅट्रिक्स या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. डायगोनलचे एलिमेंट 1 पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत. हा डायगोनल आहे या डायरेक्शनमधला, हा डायगोनल होत नाही, हा डायगोनल, त्याचे दोन्ही एलिमेंट आपल्याला 1 पाहिजेत आणि हे दोन एलिमेंट 0 आणायचे आहेत. सोल्युशन बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. येथे रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आपल्याला. दिलेलं मॅट्रिक्स लेट ए इक्वल टू 1 -1 2 आणि 3. पहा येथे 1 पाहिजे आपल्याला, येथे 1 आहे, बरोबर आहे. येथे 2 आहेत, येथे 0 पाहिजे आपल्याला. येथे 0 कधी येईल, 1ला डबल करायची म्हणजे 2 होतील आणि यातून मायनस करू, म्हणजे R2 मायनस, ऑपरेशन कसं होईल, R2च्या एलिमेंटमधून R1चा एलिमेंट डबल करून मायनस करायचा, बरोबर आहे. हे 2 मायनस हे 2 टाइम्स 1 म्हणजे 2 - 2
इक्वल टू 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे इथे 0 येईल. बाय R2 मायनस ट्वाईस R1. देअरफोर ए इक्विवॅलंट R2 मध्ये चेंज करायचं आहे. येथे असं लिहा R2 चेंजेस, फक्त R2 मध्ये आपण चेंज करणार आहोत. R1 ॲज इट इज, म्हणजे 1 मायनस 1 ॲज इट इज. R2 मध्ये चेंज आहे. R2चा एलिमेंट 2, त्यातून मायनस ट्वाईस R1 म्हणजे हे 0 होईल, बरोबर आहे. R2चा एलिमेंट 3 आहे, त्यातून मायनस करायचं आहे 2 टाइम्स R1. R1चा एलिमेंट येथे -1 आहे, म्हणजे हे काय होईल 3 मायनस मायनस हे प्लस होतील. 3 + 2 म्हणजे 5 होतील, बरोबर आहे. आता 1 आलेला आहे, 0 आलेला आहे. येथे आपल्याला 1 पाहिजे. येथे 1 कधी येईल? 5ला 5ने डिवाईड केलं म्हणजे 1 येईल, बरोबर आहे. 5ला 5ने डिवाईड केलं म्हणजे 1 येईल. 5ने आपल्याला डिवाईड करायचं आहे, म्हणजे 1/5ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5ने डिवाईड करणं म्हणजे काय? 1/5ने मल्टिप्लाय करणं. म्हणजे R2ला आपण काय करू? 5ने डिवाईड करू. येथे लिहिणार बाय R2, याला 1/5ने मल्टिप्लाय करू. देअरफोर ए इक्विवॅलंट काय होईल? R2 मध्ये बदल करायचा आहे. R1 ॲज इट इज 1 मायनस 1. 1/5 इंटू 0 म्हणजे 0च होईल. 1/5 इंटू 5, 1/5 इंटू 5 म्हणजे हे काय होईल? 1 होईल. हा एलिमेंट आलेला आहे, हा पण आलेला आहे, हा पण आलेला आहे. येथे काय पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. येथे 0 कधी येईल? हे 3 एलिमेंट आलेले आहेत. येथे आता -1 आहे, येथे आपल्याला 0 पाहिजे. 0 कधी येईल? पुढे लिहिणार बाय R1 मध्ये चेंज करू. R1 मध्ये चेंज करणार. R1 मध्ये आपण काय करू? R2 प्लस करू, म्हणजे -1 + 1 0 होतील. R1 प्लस R2 हे इक्विवॅलंट. R1 मध्ये चेंज करायचं आहे, R2 प्लस करायचं आहे, म्हणजे 1 + 0 म्हणजे हे 1 होईल. हे -1 + 1 म्हणजे हे 0 होईल. 0 1 0 1. हे काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स, बरोबर आहे. 1 0 0 1, कारण डायगोनल एलिमेंट 1 आहे, नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहे. हे मॅट्रिक्स आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन्स. येथे लिहिणार व्हिच इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ट्रान्सफॉर्म या मॅट्रिक्सला आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट आपल्याला 0 आले पाहिजेत, म्हणजे हे 3 एलिमेंट आपल्याला 0 आणायचे आहेत अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्ससाठी. हा डायगोनल होईल आणि याच्या खालचे एलिमेंट 2 3 आणि 2 येथे आपल्याला 0 0 0 आणायचे आहेत. बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. पहा येथे रो ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं नाही आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. सोल्युशन म्हणजे कॉलममध्ये इंटरचेंज करायचं आपल्याला, रोमध्ये काहीच करायचं नाही आहे. लेट ए इक्वल टू 1 - 1 2 2 1 3 3 2 आणि 4. हा कॉलम C1, हा कॉलम C2, हा कॉलम C3. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. येथे ऑपरेशन करू आपण. बाय हा जो थर्ड कॉलम आहे याला चेंज करू आपण. थर्ड कॉलममधून मायनस करू आपण C1, म्हणजे काय होईल? थोडे नंबर लहान होतील. 4 - 3 म्हणजे 1 होईल येथे, बरोबर आहे. 3 - 2 म्हणजे येथे 1 होईल, येथे पण 1 होईल. याप्रमाणे C3 मध्ये चेंज करायचं आहे. हे 2 कॉलम ॲज इट इज 1 2 3. ज्या कॉलममध्ये चेंज आहे त्याच कॉलमला चेंज करायचा, बाकीचे कॉलम ॲज इट इज. येथे C3 मध्ये काय करायचं आहे? C1 मायनस म्हणजे 2 मधून 1 मायनस म्हणजे 1. 3 मध्ये 2 मायनस म्हणजे 1. 4 मध्ये 3 मायनस म्हणजे 1.
आपल्याला हे 3 एलिमेंट 0 आणायचे आहेत. आता काय करता येईल आपल्याला, बाय C3 मध्ये चेंज करू आपण. C3ला काय करू आपण, C3 मध्ये ॲड करू आपण C2. देअरफॉर A इक्विव्हॅलंट C3 मध्ये चेंज आहे, हे दोन कॉलम ॲज इट इज 1 2 3 -1 1 2. C3 मध्ये C2 ॲड करायचा आहे म्हणजे हे 0 होईल. यामध्ये हे ॲड केले आपण तर हे 2 होतील, हे ॲड केले तर हे 3 होईल. बरोबर आहे. असं काय केलं आपण, येथे आपल्याला 0 आणता येईल. या दोन कॉलमची सबट्रॅक्शन, येथे 0 आणता येईल. बरोबर आहे. पुढचं ऑपरेशन बाय C1 मधून C3 मायनस करू आपण, म्हणजे चेंज करणार आपण C1 मध्ये. C1 मधून C3 मायनस करू, कॉलम थर्ड मायनस करायचा आहे. C1 मध्ये चेंज आहे A इक्विव्हॅलंट C3 मध्ये C1 मध्ये C3 मायनस, या दोघांची सबट्रॅक्शन 1 - 0 म्हणजे 1, 2 - 2 म्हणजे 0, हा 0 आलेला आहे. आणि 3 - 3 म्हणजे हे पण 0. बरोबर आहे. दोन एलिमेंट आपले 0 आलेले आहेत या ठिकाणी. फक्त आता येथे 0 आणायचा आपल्याला. C2 आणि C3 ॲज इट इज -1 1 2 0 2 3. येथे 0 आणायचा आहे आपल्याला. येथे 0 कसा आणता येईल आपल्याला, येथे 3 आहेत, येथे 2 आहेत, इकडे 0 आहे, येथे 3 आहेत, म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 0 येणार नाही. येथे 2 आहेत परंतु येथे काय आहे, 3 आहेत, येथे 3 आहेत, येथे 2 कधी आणता येईल आपल्याला, जर याला आपण 2/3 ने मल्टिप्लाय केलं, या 3ला 2/3 ने मल्टिप्लाय केलं, 2/3 × 3 तर हे 2 होतील. बरोबर आहे. म्हणजे 3 3 कॅन्सल होतील. येथे 0 आणण्यासाठी आपण काय करणार, या कॉलमला 2/3 ने मल्टिप्लाय करणार आणि यातून मायनस करणार, म्हणजे C2ला आपण चेंज करणार. C2 मध्ये काय करणार आपण, C2 मायनस करणार आपण 2/3 C3. म्हणजे C2 मध्ये चेंज होईल. येथे काय आहे, 2 आहेत, C2चा एलिमेंट 2 आहे, मायनस हे 2/3 आणि येथे 3 आहेत, म्हणजे हे 3 3 कॅन्सल होतील आणि 2 - 2 0 होईल. बरोबर आहे. बाय आपण ऑपरेशन करणार, C2ला चेंज करू. C2 मध्ये मायनस करू आपण 2/3 C3, 2/3 C3. A इक्विव्हॅलंट C2 मध्ये चेंज आहे, C1 ॲज इट इज 1 0 0. C2चा एलिमेंट -1, यातून मायनस करणार आपण 2/3 C3चा एलिमेंट 0 × 0, किंवा इथे असा ब्रॅकेट करू. हा कॉलम ॲज इट इज 0 2 आणि 3. C2चा एलिमेंट 1, त्यातून मायनस करणार 2/3, हा एलिमेंट 2, हा एलिमेंट 2, यातून मायनस करणार 2/3, हा एलिमेंट 3. C2 - 2/3 C3. बरोबर आहे. येथे 0 येत नव्हता तरी पण आपण अशी अरेंजमेंट करून येथे 0 आणलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे 3 कॅन्सल होतील आणि 2 - 2 येईल. 2 येण्यासाठी 2 आपण न्यूमरेटरमध्ये घेतलेला आहे आणि 3 कॅन्सल होण्यासाठी 3 आपण डिनोमिनेटरमध्ये घेतलेला आहे, म्हणजे तो 3 कॅन्सल होईल. बरोबर आहे. हा जो 3 आहे कॅन्सल होईल आता, आणि नंतर आपण सबट्रॅक्शन घेतलेली आहे, म्हणजे 2 - 2 0 होतील. याप्रमाणे आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. देअरफॉर A इक्विव्हॅलंट, हा कॉलम ॲज इट इज 1 0 0. -1 0 ने मल्टिप्लाय आहे म्हणजे हे -1च होईल. हे काय होईल, 1 मायनस, रफमध्ये करू आपण, 1 मायनस हे 4 होतील, 4/3, 4/3. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 4/3 म्हणजे -1/3. हे आन्सर येईल -1/3. 2 हे 6 होतील,
किंवा हे 3 3 कॅन्सल आणि हे 2 - 2 म्हणजे 0 होईल. हा 0, हे 3 0 आणायचे होते आपल्याला, बरोबर आहे. हे 3 0 आलेले आहेत. म्हणजे हे झालेलं आहे अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता हे ॲज इट इज 0 2 आणि 3. इथे लिहिणार आपण इज दी अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. रो ट्रान्सफॉर्मेशन सोपे असतात, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन थोडं अवघड जाते, कारण आपल्याला रोजची सवय झालेली असते. येथे तरी आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन विचारलेलं आहे, त्याप्रमाणे आपण कन्वर्ट करत करत अपर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.